पवित्र पावन दरबार भगवान बालकृष्णाची प्रतिमूर्ती असणारा पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण त्या अंतर्गत करंडे वस्ती या ठिकाणी माता पित्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला अखंड श्रीमद भागवत महायज्ञ सोहळा आणि त्यामध्ये आज आपण आपल्या उपांत्य दिवसाकडे वाटचाल करत आहोत. कालच्या प्रसंगामध्ये आपण विचार केलेला आहे. ध्रुव बाळ वनामध्ये गेला. ध्रुव सगलानी जप्य हरी नाव पाय अचल अनुपम ठाव. ध्रुव बाळाचा असणारा त्या तपश्चर्येला भगवान बोललेले तिन्ही लोक व्याकुळ झाले आणि भगवंताने गरुडाला आज्ञा दिलेली गरुडावर बसून ध्रुव बाळाच्या भेटीसाठी आले. गोड अशा पद्धतीची ध्रुव बाळाची भेट घेतली. आपला शंख घेतला हातामधला. बाळाला बोलता येईना. शरीर पुरुष झालेलं. 5 वर्षाच्या वयामध्ये आज नारायण प्रगट झाले. धन्य ती माता, धन्य ते गुरु की ज्यांची कृपा आज ध्रुवावर होती. आणि आपला शंख घेतलेला आहे आणि कपाळाला लावला, त्या गालाला लावला. ध्रुवाने डोळे उघडले, समोर बघितलं. आहा, काय गोड दिसताय परमात्मा. बघतच राहताय. शब्द येईल. बाळाकडे कुठून शब्द येणार. पण भगवंताच्या कृपेने दिव्य वाणी सुचल्याने त्यातून असणारी स्तुती केली. खूप मोठा अनुग्रह केला ध्रुवावर. जा ध्रुवा, यावर चंद्र दिवाकर राज्य कर. आपल्या बापाची गादी प्राप्त करून गेले ध्रुव. आणि तुला सांगतो त्यानंतर तू ध्रुव लोकात चमकशील. म्हणजे तुझा स्वतंत्र लोक राहील. आजही ध्रुव तारा आकाशामध्ये चमकतो. विविध राक्षसांच्या असणाऱ्या सहरणाची कथा सांगितली. पण मध्येच एक असणारा विषय समोर आला. लक्ष्मी प्रगटीकरणाची कथा सांगितली. समुद्र मंथनाची कथा सांगितली. देव असुर संग्रामाची कथा सांगितली. ती लक्ष्मी कशी 14 रत्न प्रगट झाली ही कथा सांगितली. पण मध्येच परीक्षित महाराज बोलता बोलता बोलले, देवा म्हणे काय म्हणे हे जे आतापर्यंत मी जे ऐकतोय की राक्षस तयार झाला आणि राक्षसाचा उद्धार करण्यासाठी, राक्षसाला मारण्यासाठीच भगवान काय झाले, अवतरित झाले. मी आतापर्यंत जेवढा ऐकलं त्यातून सार तर हेच निघतं की भगवान हे राक्षसाचे शत्रू आहे. राक्षसाला मारतात. मग म्हणे भगवंताकडे हा तरतम म्हणून कशासाठी. परीक्षित महाराज साहजिक प्रश्न निर्माण होईल. जर ही सगळी त्याचीच लेकरं आहेत तर मग एकाला मारतो एकाला तारतो हा न्याय बापाला सोबत नाही. जो बाप असतो किंवा आई असते त्याचा सगळ्यांना सारखा न्याय असावा. मग हे कसं. परीक्षित महाराज हसले. परीक्षिता सुखदेव महाराज हसल्याने म्हणतात, परीक्षिता म्हणे जी तुझा प्रश्न योग्य आहे म्हणे. पण जी आई असते किंवा बाप असतो ना म्हणे त्याचं लेकरावर प्रेम असतं म्हणे. आणि लेकरावर प्रेम असतं ठीक आहे. पण त्याला त्याच्या लेकराचं हित कशामध्ये होणार आहे हे त्याला माहित असतं किंवा सद्गुरूला माहित असतं. तुम्हाला एखाद्या सद्गुरूचं चरित्र असं भेटेल की कोणा संगत एखाद्या संगत इतके प्रिय तर त्याला माफ नाही. आणि एखाद्या संगत जर कडू वागायला लागले की कडू 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 त्या माणसाचा जन्म जाईपर्यंत
मग हे असं कसं कारण आहे. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये निघतं बघा. गजानन चरित्रावली जे आहे त्याच्यामध्ये एक ग्रहस्थ गजानन बाबांकडे आला. गण गण गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते. बाबा म्हणे काय म्हणे बघा ना माझ्या अंगावर रक्तपेशी फुटली, अंगामध्ये जंतू पडले, माझं 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 रक्षण करा बाबा. बाबा मला काहीतरी या रोगातून काय करा, बाहेर काढा. अंगावर कोण फुटलेला मनुष्य आला आणि तो मनुष्य आल्यानंतर गजानन बाबाने बघितलं. त्याच चालू होतं गणी गण गणात बोते किंवा गण गण गणात बोते. बाबा बसलेले आणि तो साधक आला आणि तो म्हटला काय की बाबा माझ्या अंगावर रक्तपित्ती फुटली, मला अंगामध्ये जंतू पडलेत, म्हणे काहीतरी उद्धार, काहीतरी करा, काहीतरी करा. गजानन बाबांनी बघितलं त्याच्याकडे. म्हणे पापी माणसा, आजपर्यंत भरपूर पाप बघितले होते आणि पाप भोगणारेही बघितले होते. म्हणे तुका म्हणे पापे आणि ती रोगाची आरोपे. म्हणे गजानन बाबांनी लांब काठी घेतली हातामध्ये आणि काठी घेतली. सगळे लोक बसलेले आलेले माणसं सगळ्याला अचंबा वाटायला लागला. आता काय करते काठी ओवाळतात ते काय काय. काठी ओवाळली नाही, काठीची पूजा नाही केली, घेतली काठी असलो मारलो, इतकं मारलं अंगातून रक्त रक्त रक्त. सगळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. काय निर्दयी, असं कुठं संत असते एवढं कडू? अरे कडू असलं तरी पण गुण येतो ना औषधाच. आता काल कडू औषध झाला, 4 माळकरी तयार झाले, मग गुण येतो की नाही त्याला? औषध कुठपर्यंत नाही जाते. आणि औषध हे कडूच असावं, लय गोड असलं तर मग अवघड असत. काही काही माणसं गोडवाले म्हणजे आम्हाला थोडं गोडच द्यायचं, आम्हाला गोड आवडत. इतकं काय निर्दयित म्हणे बाबा, काय निर्दयित बाबा. सगळं डोळ्यात पाणी, खाली मान घातली गपचूप. एक साथ पीछे मुडेंगे पीछे मुड. शाळेतले म्हणे नीट घरी निघून गेले. पण बोलायचं नाही, एवढ्या मोठ्या संतांनी काठी घेऊन मारलं. तोही रडत रडत त्याची बायको तोंड जोडून रडायला लागली. आता संतांनी मारलं म्हणून आता काय राहील, तीही रडायला लागली. घरी घ्या रडत रडत, बाबा चुकलं, मला माफ करा. इतकं मारलं. सगळे लोक घरी गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर भल्या पहाटे धावत धावत आला. बाबा बाबा, बायको मागो पळते, रडते. बाबा बघा ना, बाबा बघा ना, बाबा बघा ना, हे बघा ना माझं शरीर, अंगावरचे कपडे फाडायला लागला. बघा माझं शरीर, पुन्हा नवीन शरीर मला प्राप्त झालं. माझ्या अंगावरचे सगळे डाग निघून गेले. बाबा बायकोही पाय पडायला लागली. बाबा माझ्या प्रपंचाचं आज कल्याण झालं. आणि मग बाबाची जय जयकार. मग ही कृपा नाही का? हे परीक्षिता, ही कृपा नाही का? म्हणे कृपा आहे. म्हणे मग कृपा कधी कधी काय असते, दिसताना एखाद्या भक्ताच्या बाबतीत जर बघितली तर ती कृपा तुम्हाला सौम्य दिसेल. पण एखादा जर राक्षस असेल तर त्याच्यावर भगवान विशेष पद्धतीने कृपा करतात. अरे भक्तासाठी कमी, पण राक्षसासाठी माझ्या देवाने अवतार कित्येक धरले. म्हणून धर्म रक्षावया अवतार दिसी. अवताराच्या कारणामध्ये कुठेतरी तुम्हाला राक्षस सापडेल. म्हणून माझा भगवान परीक्षिता असं म्हणू नको. सुखदेव महाराज म्हणतात काय की भगवंताकडे तरतम भाव आहे. तुला काय सांगावं म्हणे, तो तरतम भाव धरत नाही. त्याला कुठेही असो फक्त एक आहे, तो फक्त प्रेम पाह. जसं ध्रुव महाराजांच्या चरित्रामध्ये, ध्रुवाचं चरित्र थोडस पुढे घेतो आणि मग परत माझ्या विषयावर येतो. ध्रुव महाराज गेले
सुंदर असं सुरुचीने सुनीतीने स्वागत केलं. उत्तानपादाच्या आसनावर बसले, हजारो वर्ष राज्य केलं. नंतर उत्तमाचा वध झाला, लहान्या भावाचा यक्षाचा संहार केला. आणि यक्षाचा संहार केल्यानंतर असणारे यक्षाशी लढले, शेकडो यक्ष मारले. नंतर ध्रुवाचा काळ संपल्यानंतर दिव्य विमान आलं. विमानात बसताना काळाच्या मानगुटीवर पाय देऊन ध्रुव महाराज बसले आणि मग गेले ध्रुव लोकाला. तेवढेच नाही, आई आहे सगळ्या लोकांना घेऊन गेले. ती गती आहे. म्हणून देव बघत असताना मी तुम्हाला काल सांगता एक मुद्दा राहिला काय की ध्रुवाकडे असं काय होतं. ध्रुवाने उपवास केला म्हणून ध्रुवाला भेटले 5 महिन्यात असा अर्थ नाही. ध्रुवाच्या अंतःकरणातली जी उत्कंठ आहे ती उत्कंठ साधना करते. साधना म्हणजे काय? एखादं साधन करत असताना तुम्ही ते किती अंतःकरणापासून करू राहिले याला खूप महत्व आहे. श्रीमद भगवद्गीतेवरची प्रसिद्ध टीका ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, मग निसीम भाव उल्लासे पत्रम पुष्पम फलम तोयम. त्या श्लोकावर ज्ञानोबरायांनी भाष्य करत असताना सांगितलं निसीम भाव, निसीम निर्गता सीम, सीमा रहित भाव म्हणजे काय? असा भाव पाहिजे की त्याला सीमाच नाही. आपला भाव कसा एकादशीचा संध्याकाळपर्यंत, कैकची एकादश लंगडी राहते. लंगडी एकादश माहिती, लंगडी गाय पाहिली, लंगडे माणसं पाहिली, लंगडे गुरढोर पाहिले, लंगडे सगळं पाहिलं. कैकची एकादश कशी असते? लंगडी म्हणजे कशी? दिवसभर मस्त मजेत नाचती, संध्याकाळी लंगडी होती. म्हणजे काय? संध्याकाळी एकादश सोडतात. बघा आपला उपवास. उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणं. जे केल्यानंतर देवाच्या जवळ राहिल्यासारखं वाटतं त्याला उपवास म्हणतात. उपवासाने नाही भेटले, उत्कंठेने भेटले परीक्षित. त्या दोघा भावंडांच्या जोडीमध्ये विशेष बघण्यासारखं आहे. उत्कंठेने भेटले आणि ध्रुव महाराज ध्रुव लोकाला निघून गेले. ध्रुव सलगानी जपेऊ हरिनाऊ, पायऊ अचल अनुपम ठाऊ. ग्लानीने जपलं, पण ग्लानी कितपर्यंत होती? कुठपर्यंत? जोपर्यंत गुरु भेटले. जेव्हा नारदाची भेट झाली, गुरुचा आशीर्वाद, गुरु मागं उभे राहिले, गेली ग्लानी निघून. आता फक्त नारायण नारायण. अरे तुला सांगतो, जेवढी राक्षस कुळावर कृपा केली ना परीक्षिता, तू म्हणतोयस ना राक्षसाला मारतात दुर्जनाशी संग. अरे दुर्जनावर जेवढी कृपा केली तेवढी कोणावर नाही केली. तो बघत असताना भाव बघतो, प्रेम बघतो. राम ही केवल प्रेम प्यारा, जानिले जो जान निहारा. रामाला प्रेम प्रिय है, भाव का भूखा हूं मैं. देव बोलतायत काय? अरे भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार. तुमच्याकडे तो भाव पाहिजे. भाव के वश से भगवान, भाव के वश से भगवान. भाव की रास सागर छूटे, भाव की रास सागर छूटे. रंग सकल निहार, भाव के वश से भगवान, भाव के वश से भगवान. भावाच्या वशीत भगवान वास. महाराष्ट्रामध्ये एक पद गायलं जातं बघा. ते म्हणते की मी पंढरीचा चोर धरलाय बघा. धरीला पंढरीचा चोर. प्रेम सूत्र दोरी, अरे जिकडे नेतो तिकडे जातो आहे. म्हणून प्रेमाच्या दोरीने त्याला बांधता येतं.
आणि परीक्षिता तुझ्या मनात जर असेल ना राक्षस कुळावर उपकार करत नाही, राक्षस कुळाला दर्शन देत नाही, तर मी तुला सांगतो म्हणे ऐक कथा. काल मी तुला एक कथा सांगितली होती, कोणाची? वराह भगवंताची. वराह शुक्राचा वेश धरला भगवंताने. कशाला? पृथ्वीला वाचवण्यासाठी. तिथे एका राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाचं नाव काय? हिरण्याक्ष. मी काल सांगून गेलो, जय आणि विजयाचे ते अवतार. पण मग आता हिरण्याक्षाचा वध झाला, पण त्याचा भाऊ हे लहाना. त्याला कळालं काय की नारायणाने काय केलं म्हणे, माझ्या भावाचा वध केला, माझ्या भावाला मारलं, शुक्राचा वेश धारण करून माझ्या भावाचा, एवढा मोठ्या भावाचा वध केला. सुडाने पेटून उठला म्हणे हिरण्यकश्यप. आणि सुडाच्या भावनेने पेटून उठलेला काय केला? रागा उठला, राज्य सोडून दिलं आणि मंदराचल पर्वतावर जाऊन बसला. हजारो वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, अंगाला गुण लागली त्याच्या, तरी तपश्चर्या सोडेना. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. शेवट ब्रह्मदेवाला जावं लागलं. वरममुरली, हे हिरण्यकश्यपू बोल म्हणे, एवढी तपश्चर्या केली, हे दितीचे पुत्र आहेत महाराज, बोल काय पाहिजे? आणि मग काय बोलायला सुरू झाले. महाराज एक काम करा म्हणे, डोळे उघडले पण राक्षसी वृत्ती गेली नाही. राक्षसी वृत्ती गेली नाही, डोळे उघडून म्हणतो ब्रह्मदेव म्हणे काय? मला अमर बनवून टाका. अरे बाबा, ब्रह्मदेव हसले म्हणे, मलाच मरावं लागत, तुला कसं अमर बनेल? मी जरी ब्रह्मदेव असतो तर प्रलयाचे प्रकार 5 प्रलय, त्याच्यामध्ये एक प्रलय असायचं त्याला अत्यंतिक प्रलय म्हणतात, त्याच्यात सगळेच मरतात. मलाही मारावं लागतं. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ चला, कोई बंधा जंजीर. जो आलेला आहे त्याला जावं लागतं म्हणे, इथं अमर कोणी नाही, म्हणून तो अमरता सोडून माग म्हणे. आता हा डोकेबाज होता हिरण्यकश्यप. मग कसे डोके लावतात माणसं डोके लावायला एक नंबर असतं. डोकं लावता 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 त्या कुंभकर्णाने डोकं लावलं होतं. थोड्या वेळ येईन, थोड्या वेळ थांबा, चरित्र तिकडच जायचंय आपल्याला वाटतं. याने डोकं लावलं म्हणे, देवा म्हणे काय? म्हणे पहिलं वरदान. म्हणे काय? म्हणे दिवसा नाही मेलो पाहिजे आणि रात्री नाही मेलो पाहिजे. एक म्हणे बस का? म्हणे नाही अजून चालू आहे म्हणे. नाव घ्यायला आता शिक्त पदर घेतलाय म्हणे. नाव घ्यायला पदर घेतात ना, नंतर नाव घेतात. आता शिक्त पदर घेतलाय म्हणे. कुकू लावलं तर मग नाव घ्यायला सुरू होईल म्हणे. आतही मेलो पाहिजे, बाहेर नाही मेलो पाहिजे, दुसरं वर नाही मेलो पाहिजे, खाली नाही मेलो पाहिजे. बरोबर म्हणे शस्त्राने नाही मेलो पाहिजे, अस्त्राने नाही मेलो पाहिजे. बरोबर. आणखी 12 महिन्यात कधीच मेलो नाही पाहिजे. ब्रह्मदेव तो ना 12 महिन्यात नाही मेलो पाहिजे. आणि वरून तुमची जी सृष्टी तयार केलेली आहे तुम्ही सगळी ब्रह्मदेव निर्मित सृष्टी, या सृष्टीत मी कोणाच्याच हाताने मेलो नाही पाहिजे. काय वरदान मागितलं? सगळे आकाशातले देवदेवता घाबरले या वरदानाकडे बघून. तर काय याची बुद्धी, आजपर्यंत असं नव्हतं मागितलं. ते कुंभकर्णाचा विषय निघाला. कुंभकर्णाला म्हणजे ब्रह्मदेव वरदान माग. कुंभकर्णाला लागत होतं वरदान, कुंभकर्ण खाणारा होता, खायचा भोका होता बघा. त्याला काय म्हणतात फूड लवर्स. आजच्या भाषेमध्ये फूड लवर्स माहिती का तुम्हाला? खेडेगावात नाही माहिती. फूड लवर्स म्हणजे काय? 2-4 बकरे कापायचे, ते सगळं मांस घ्यायचं, त्याचे व्हिडिओ काढायचे, लोकांना टाकायचे, लोकांना म्हणायचं मी पापात गेलो, तुम्ही मारा. त्याला खायावर प्रेम, असा खायचा मारा. त्याला बघायचं होतं काय 6 महिने जागृती. कशासाठी माहितीये का? खात बसायचं आणि 1 दिवस झोप. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने पाहिलं तर भगवान विष्णूकडे बघितलं, शंकराकडे बघितलं, म्हणे हे जर 6 महिने जेवायला लागलं म्हणे या धर्तीवर अन्न ठेवायचं नाही. या कधीच आपल्याकडेच येईन हळद मीठ लावून खायला आपल्याला. त्याला भूक लागली ना महाराज, या कधीच माणसाच्या अंगाला हळद मीठ लावून डासावते मांस खाणारी माणसं.
काय डस्टिन, कोणाला डस्टिन सांगता येत नाही. माझं जर नाही भेटलं तर मला कोरोनाच्या काळात कसले बाबा. अरे खायातून जगाचा नाश समोर आणला होता भगवंताने, त्याच खाण्यातून नाश पुढे आला. या जगाचा भगवंताने एक लाल कंदील दाखवलेला, लख 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 लख. थोडे मेले त्याच्यात, का अजून सुधरून घ्या. या विश्वाचा जर नाश होणार असेल तर मांस भक्षणातून होणार आहे. पण म्हणलं बाबा मग आम्ही अरे माळीचा अर्थ मांस खाणं पिणं नाही झाल्या. माळीचा अर्थ माळ येतो. चला तिकडे चिंतन जवळ राहिलं, परत कडू औषध आणलं म्हणते बाबाने, आज लई गोड औषध आहे मला. तथास्तु म्हटले, निघून गेले ब्रह्मदेव. पण मात्र हा तपश्चर्या करत होता तोपर्यंत त्याची पत्नी कयाधू, या कयाधूचं अपहरण इंद्राने केलं. इंद्राने अपहरण केलं. तर इंद्राने अपहरण केल्यानंतर इंद्राने तिला काय करण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला, पण नारदाने सोडवलं तिला. गर्भवती होती आणि नारदाने तिला एका ठिकाणी थांबवलं, तिला सत्संग सांगितलं. आणि सत्संग सांगत असताना नारदाच्या सानिध्यात ही कयाधू माता राहिली गर्भवती असताना. आणि गर्भवती असताना सानिध्यात राहिली. आणि सानिध्यात राहिल्यानंतर नारद मुनी सांगायचे, कयाधू मोठी भावनिक अंतकरणाची होती, प्रेमळ स्वभावाची होती, श्रद्धावान होती. म्हणून त्या नारदाचे जे उपदेश आहे त्याचा संस्कार या गर्भामध्ये असलेल्या बाळावर झाला. आणि बाळ आतमध्येच नारायण 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 भगवंताचं स्मरण सुरू झालं. बरं, एखादा हरिभक्त जन्माला येत असेल ना, कुठेतरी त्याच्या आईचं किंवा वडिलाचं कुठेतरी काहीतरी कोण्या कोपऱ्यामध्ये पुण्याची तुम्हाला काहीतरी गाठवलं दिसेल. काहीतरी कुळामध्ये एक कोणीतरी झेंडा घेऊन वारकरी दिसत त्याच्यात. तरच त्या घरामध्ये वारकरी एखादा वैष्णव जन्माला येईल. तसं येणार नाही, तसं येत नाही. आणि ते बाळ नारायण नारायण सगळं ज्ञान प्राप्त झालं आईच्या कुशीत. याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भसंस्कार म्हणजे खूप महत्वाचे महाराज. या भारत भूमीवर, या महाराष्ट्राच्या भूमीवर एका माऊलीने झाडाला प्रदक्षिणा घालून 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 साक्षात भगवान विष्णूला प्रगट केलं. ती आमची ज्ञानोबाराईंची आई रुक्मिणी माता. हे गर्भसंस्कार आजही तिथं जातो मी. आजही त्या सोन्याच्या जवळाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे पळ रेडा मुली हो करील ते काय नोहे महाराज परी पाहि निज शुद्ध रंगी. आजही ज्ञानोबा आहे बघा. ज्ञानेश्वरी टीका लिहिली. या असणाऱ्या गर्भावर संस्कार होत गेले. आणि संस्कार होता 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 नंतर सांगितलं, बाई तुला जेव्हा जन्म द्यायचा तेव्हा या बाळाला तू स्व इच्छेने जन्म द्यायची, असा आशीर्वाद दिला. कयाधू माता खूप सात्विक होती. याची तपश्चर्या झाली, पूर्ण झाली. नंतर प्रल्हादाचा जन्म झाला. भक्त प्रल्हाद गोड अशा पद्धतीचा प्रल्हाद लहानचा मोठा व्हायला लागला. तोपर्यंत हिरण्यकश्यपूने काय केलं, हातामध्ये गदा घेतली, शस्त्र घेतले, स्वर्गावर आक्रमण केलं, देवदेवतांना जिंकलं, देव दानव मानव गंधर्व सूर किन्नर सगळ्यावर आपला विजय प्रस्थापित केला. सगळं विश्व काय केलं, हाताहात करून टाकला. जय जयकार व्हायला लागली. पण त्याला माहितच नाही माझ्या घरामध्ये भगवंताचा भक्त मोठा उभा राहिला. नारायणाचा विरोध केला का, माझ्या भावाचा वध केला म्हणे हिरण्यकश्यपूचा, हिरण्याक्षाचा. म्हणून नारायणाचा विरोध बोलवला. मीच देव आहे, माझीच पूजा करा. मनुष्य पूजा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. महाराज माणूस ते माणूस आणि देव ते देव बघा. शेवट कुठेतरी उपाधीचा फरक वेदांताच्या धर्तीवर मानावा लागतो. माणूस तो माणूस, नाही देव देव नाही म्हणून घ्यावा स्वतःला वा. आमचे स्वामीजी म्हणत असतात, देव तो देव आणि माणूस तो माणूस. मनुष्य पूजा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय, प्रल्हाद थोडा थोडा मोठा व्हायला लागला. 4-4.5 वर्षाचं वय झालं. म्हणजे माझ्या प्रल्हादाला काय करा, आता कुठेतरी शिकण्यासाठी पाठवा.
आणि शिकण्यासाठी पाठवलं. आणि त्याचे गुरु आहेत प्रल्हादाचे कोण, षंड अमरक किंवा षंड अमरक असं नाव येतं. त्या गुरु लोकांच्या ताब्यामध्ये दिलं. त्याच्या शाळेचं नाव आहे, त्याची स्वतंत्र संस्था होती महाराज. कोणाची? हिरण्यकश्यपूची. कोणती? हिरण्यकश्यपू विद्यालय. हिरण्यकश्यपू देव विरोधी विद्यालय. इथे देवाच्या विरोधी शिक्षण शिकवलं जाईल. इथं रामाचं नाव घ्यायचं नाही, इथं कृष्णाचं नाव घ्यायचं नाही. मग काय करायचं? इटिंग शुगर, नो पप्पा नो पप्पा असं शिक्षण दिलं जाईल. यस पप्पा. मला अजून कळालं नाही महाराज, तुम्हाला कळालं असलं तर सांगा. ते इटिंग शुगर काहीतरी कविता शिकवली जाते, त्याच्यात साखर कोणी खाल्ली मला अजून कळालं नाही. काय शिक्षण महाराज? शिक्षण कसं असावं? गुरुजी लोक बसलेत समोर. ही शाळा आहे महाराज, ही विठ्ठल नामाची शाळा आहे महाराज. शाळा शिकताना तहान भूक हरली विठ्ठल नामाची. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. काय संगीत आहे मला. स्वतः संगीत विशारद आहेत सोपानजी महाराज. त्रिमूर्ती गाडगे इन्स्टिट्यूट वर संगीताचे शिक्षक आहेत, सर आहेत. खूप मोठा अधिकारी संगीतामध्ये. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले. एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली. अशी शाळा पाहिजे. पण यांची शाळा कशी? सगळं देवविरोधी. भगवंताला कोणी शरण जायचं नाही, देवाच्या नावाने सप्ताह करायचा नाही, देवाची कथा करायची नाही, गळ्यात माळी घालायच्या नाही. गळ्यात दुसरं काही घाला पण माळी घालायच्या नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, कोणताही वार पाळायचा नाही. डुकरागत जे भेटल ते खात राहायचं, कोणता वार पाळायचा नाही. बाबा मी असाच बोलतो. या बोलण्यामध्ये मी सक्सेस आहे, मी विजयी. माझ्या या बोलण्याने माझ्याकडे माझ्या पंचक्रोशीमध्ये कमीत कमी 5000 माळकरी झाले. या बोलण्याने त्या औषध देताना. आणि एखाद्याला वाईट वाटलं तर वाटते, अरे ऍक्च्युली वाटलं वाईट वाटायसाठीच बोललो. कोणी जर म्हटलं महाराज आम्हाला लई वाईट वाटलं, मी म्हणतो असं वा माझा प्रसाद तुम्हाला पोहोचला बरोबर. असं वाईट वाटलं, असं जीव वाईट लागलं पाहिजे. रात्री त्याला झोपच नाही लागली पाहिजे महाराज. ते ऐकल्यानंतर घरी गेलो असं उताना पाताना झालं पाहिजे. अरे 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 लई बोलले बाबा. मग गुरुने करायचं काय? गुरुने सांगायचं मस्त तुम्ही मजेत आम्ही मजेत, होऊन द्या तुमच्या मनाने, आम्ही आमच्या मनाने, तुम्ही तुमच्या मनाने. धर्माचा नाश होतो याच्यामध्ये महाराज. एक सूत्र सांगतो. सचिव वेद गुरु दिनियो
प्रिय बोलही भय आस, राज धर्म तन तिनी कर होई बेनास. एक आहे सचिव, दुसरा आहे वैद्य, तिसरे गुरु. सचिव असेल मंत्री, तो जर राजाच्या मनानुसार जर बोलत असेल तर राज्याचा नाश होतो. ध्यानात ठेवा. काही निर्णय घेतला राजाने की सचिवांनी म्हणावं वा साहेब म्हणून तुमच्या मनाचा नाश झाला राज्याचा. गुरु जर समोरच्या शिष्याच्या मनाला आवडल असं जर बोलत असेल तर धर्माचा नाश होतो. राजधर्म. आणि डॉक्टर, एखाद्याला डायबिटीज झाला आणि मोठा खासदार आहे म्हणे डॉक्टर कडे गेला, डॉक्टरला वाटला त्याला डायबिटीज झाला आणि याला तुला गोड आवडत मला सकाळी जिल्ह्याची दुपारी गुलाबजाम संध्याकाळी तर साखरेतच म्हणतो इतकं गोड 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 आवडतं. मग त्या डॉक्टरने जर त्या आमदाराला जर खासदाराला कसं सांगावं आणि त्यांनी जर सांगितलं नाही साखर नका खाऊ तर त्याच्या शरीराचा नाश होतो. सचिव, वैद्य, गुरु तिन्ही जो प्रिय बोलही, प्रिय बोलत असतील भयाने आणि आशेने तर राज्याचा, धर्माचा आणि शरीराचा नाश होतो. पण स्पष्ट वक्ता सुखी भाऊ, स्पष्ट असा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरतो मोबाईल. आता हे शंडावरकर यांच्या शाळेमध्ये गेला ही शाळा अशीच सगळं देवाच्या विरोधी शिकवलं जात होतं. उपवास धरायचा नाही, वार पाळायचा नाही, सगळं राक्षसी शिक्षण दिलं. आता हा प्रल्हाद आईच्या पोटामध्ये ज्याला नारदाची वाणी ऐकायला भेटली तो साधारण असेल का? गोड अशा पद्धतीचं ऐकलेलं आणि गेले त्यांचं मन लागेल महाराज. जे देवाचे आश्रित असतात, जे देवाचे अनुग्रहित असतात त्यांचं मन कुठेही लागत नाही. गेले मन लागत. शंतामर्क शिकवायचे आणि यांचं मन लागत नव्हते तर डोळे झाकायचे आणि ध्यान करायचे, भगवंताचे स्मरण करायचे, भगवंताचं चिंतन करायचे. काही दिवस निघून गेले. एक दिवस हिरण्यकशिपू आले कुठे शाळेला भेट द्यायला. मालक आल्यानंतर मालकाचा सत्कार ठेवला आणि थोडस बाजूला घेतलं. प्रल्हाद म्हणे जी बाबा म्हणे काय कसं चाललं शिक्षण तुझं? म्हणे खूप आनंदामध्ये चाललंय. काय शिकला? आता बापाला वाटतं काय शिकलं म्हणून विचारावं. काय शिकला भाऊ? म्हणे मी असं शिकलो ही माया आहे ना तर माया सगळ्या जीवाला काय करते भगवंतापासून दूर नेते. म्हणे ही माया काय करते जीवाला भगवंताची भेट घेऊन देत नाही. ही माया काय करते या माईक पदार्थामध्ये या जीवाला काय करते खालीवर 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 करता करता फक्त काय करते त्या जीवाचा वेळ काढून घेते. त्याचं जेवढं आयुष्य आहे ना त्याचं आयुष्य संपत त्याला मरणापर्यंत नेऊन टेकवते. म्हणे ही माया. पण देवाची भेट होऊ देत नाही. हे मायेचं काम देव. म्हणे देव म्हणे भगवान. म्हणे भगवान कोण आहे? म्हणे नारायण. म्हणे येड्याला त्याला कान पडत सांगित असतो. नारायण कायचा? म्हणे नारायण करीत राहतो. म्हणे एवढं कोणतोय चिमणीवाली चू करून राहिला. म्हणे ते देवाचं नाव घेतो नारायण. माझ्या पुढे नाव नको ना. माहित आहे का माझा शत्रू आहे म्हणे तो. देव एक आहे म्हणे. कोण? म्हणे तुझा पप्पा, तुझा बाप देव आहे म्हणे हिरण्यकश्यप. म्हणे नाही बाबा गोड संवाद. राग बाहेर निघाले हिरण्यकश्यप आणि बाहेर निघाल्यानंतर हिरण्यकश्यपूने गुरुजीला बोलवलं. पहिले शंडावरका. लगेच गुरुजी पळत आले. म्हणे जी महाराज तू का नको म्हणे तुमच्यामध्ये? म्हणे काय झालं? माझ्या पोराला काय शिकायचं रे? म्हणे बिघडून ठेवलं तर काय पोरग? म्हणे काय झालं? म्हणे विश्वविद्यालय कशाचं आहे? म्हणे हिरण्यकश्यपू देव विरोधी विद्यालय. याच्या देवाच्या विरोधी शिकवायचं म्हणे. त्या नारायणाच्या का माया लय बोलायला लागला म्हणे तो नारायण. परत पार पोराच्या तोंडातून भारत जोपर्यंत हे बोलत नव्हते ना बाप शाळेत जाऊन. बर का काय झालं सांगतो तुम्हाला. कुठं घोडं पिंड खाता हे सांगतो. जोपर्यंत शिक्षक लोक शाळेत जाऊन बोलत नव्हते गुरुजीला शिक्षकाला तोपर्यंत शिक्षक सज्जन मुलगा तयार करून द्यायचे. पण आता काळ असा आला थोडं पोराला दोन बोट लावले बाप लगेच दांडा घेऊनच गुरुजीला आणायला. गुरुजी म्हणते ठीक आहे आमचा पगार चालू आहे. आज माझ्याकडे तू दांडा घेऊन आला उद्या तुला नाही दांड्या खाली हल्ला येईल तर मनातल्या मनात ठीक आहे चुकलं. सॉरी ना सॉरी. आम्ही शिकवू.
आणि जेव्हापासून शिक्षक मंडळीवर काय केलं, प्रेशर आणायला सुरू केलं, तेव्हापासून पोरांच्या सज्जनतेचा नाश झाला. नाहीतर पहिले गुरुजी महाराज लोक जास्त नव्हते पहिले काळात. 2-3 गावामध्ये गुरुजी असायचे आणि ते गुरुजी गीता शिकवायचे, संध्याकाळी ग्रंथ पण सांगायचे. आमच्या गावामध्ये होऊन गेले बोळगे गुरुजी नाव, ग्रंथ सांगायचे, संस्कार द्यायचे. महाराज हे कमी का झालं? बापाला वाटतं बाप अरे म्या जन्मल्यापासून 5 बोट कधी लावलेले, कशाला आणलंय गुरुज्या त्या गुरुजीच्या नावाने. तो 5 बोट लावलेले ना, मग थांब तू नवीन, तुला एक दिवस 5 बोटाने एक दिवस सत्कार होईल तुझ्या मला. 5 पांडव त्याचे तुझ्या डोक्यावर फिरून येतात, कान पाडवर. ज्या वेळेस ताडायला पाहिजे त्यावेळेस ताडलंच पाहिजे पोराला. आणि ताडायचं म्हणजे निघून गेलं नाही बोलतात तर संताकडे नेऊन द्यायचं, तो ताडेल, त्याचे शब्द स्पष्ट राहतील, तो कोणाचा कालीवर पाहायला मोकळा नाही. म्हणून संताची योजना अगोदर घरामध्ये आईची योजना. आई वडीलच असे असायचे की ते मुलाला सज्जनतेकडे न्यायचे. मदालशीचं चरित्र बघावं. स्वामी विवेकानंद नरेंद्र बसलेला आणि आई नरेंद्राची आई विवेकानंदाच्या चरित्रामध्ये. तर बापाने विचारलं, नरेंद्रा म्हणे काय तुला काय व्हायचं? म्हणे मला ना ड्रायव्हर व्हायचं, गाडी चालवणारा व्हायचं. विवेकानंद नरेंद्र म्हटले. बापाला इतकं वाईट वाटलं, म्हणे येडा झालंस काय? म्हणे ड्रायव्हर व्हायचं, गाडी चालवत व्हायचं. म्हणे काही म्हणतो, मी टांगा चालवणारा होणार. नरेंद्र बोलले. स्वामी विवेकानंद म्हणे आणि हे होऊन काय होणार? राग निघून गेले वडील. पण आई स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करता करता भगवंताच्या नामाचं स्मरण करत होती. स्वयंपाक करता करता म्हटली, बाळा म्हणे काय? मी तुला एक वाक्य सांगते, तुला टांगा चालवणारा व्हायचं ना, त्याच्यासारखं होतं. भिंतीवर फोटो लावलेला होता आणि भगवंताने हातामध्ये लगाम धरलेला होता. पायू पाठीसी भाग घातला, आपण पुढा उभा राहिला. भगवान टांग्याचा लगाम हातात त्याच्यासारखा हो. महाराज नरेंद्र तसा झाला. या भारत भूमीला या 7 समुद्राच्या पलीकडे नेणारे एकमेव भारताचे संन्यासी ज्यांना स्वामी विवेकानंद म्हणतात. ते संस्कार घरातून यायचे पहिले, नंतर गुरुजीकडून यायचे, नंतर संत ग्रंथ. आई वडीलच तसे असायचे. आता आई वडिलाच कळालं काय करावं. पोरं म्हणते ही मालिका लावायची, नाही म्हणते नाही ही माई. बाप म्हणते नाही मी तर 2 तास घरात माई मालिका लावा. त्या चॅनलच्या रिमोट करून भांडणं. म्हणून संस्कार घेऊन जातात बघा. राग आला, षण्णा मरकला दाटलं. म्हणजे महाराज हे आम्ही नाही शिकवलं, आम्ही तुम्हाला सांगतो हे पोरगं आईच्या पोटातूनच ज्ञानी आहे. म्हणे आईच्या पोटातूनच संस्कार घेऊन आले. म्हणजे परत माझ्या पुढे बोलायचं नाही. काही काळ निघून गेलं आणि नंतर परत काही काळ निघून गेल्यानंतर गोड अशा पद्धतीने काय झालं, काळ पुढे गेला. एक दिवस परत संस्कार सुरू झाले. असणारे प्रल्हाद मात्र आपल्या भजनामध्ये एक दिवस पुन्हा आले आणि पुन्हा आल्यानंतर हिरण्यकश्यपूने विचारलं, म्हणे प्रल्हादा म्हणे जी हे प्रल्हाद यायचं ना मांडीवर बसायचं ना, हे ढिल्लं होऊन जायचं. का? बापाच्या मांडीवर बसलं असं डोकर हात फिरवलं लेकराच्या ढिल्ला होऊन जायचा बाप. का? कारण महाभक्त महाभागवतामध्ये यांची गणना आहे. भगवंताचा पार्षद आहे. आपण जे म्हणतो ना आकड्यामध्ये, 4 युगाचा भक्त नामा उभा. कीर्तनी काकडा कोणी म्हणत नाही, थंडीत काकडतात म्हणून म्हणत नाही. 4 युगाचा भक्त नामा उभा. हे नामदेव महाराज, हे तुकोबार आहे, हे अंगद, हे प्रल्हाद आहे. हे प्रल्हादाचा अवतार आहे ना नामदेव महाराज. म्हणून प्रल्हाद साधारण नाही, आमचे नामदेव महाराज आहे. विचारलं बाळा म्हणे काय शिकलास? आता काही दिवस गेले म्हणे, आता परत विचारतो म्हणे काय शिकलास? त्यांनी सांगितलं काय? श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. काय? श्रवण देवाची कथा ऐकावी, एक भक्ती कीर्तनम देवाच्या नावाने टाळी वाजवावी, दुसरी भक्ती वा वा वाजवा. एवढी जोरात वाजताना
वाजताना वाजवा वाजवा. जेवढी जोरात टाळी वाजवताना तेवढे पाप येतो लांब जाऊन बसतात. ही कथा कथा काय हो? कथा म्हणजे टाळीची. कशी? एक हात करा बरं, एक हात, दुसरा हात. एकच सांगितली होती, एकटा टाळी वाज, एक टाळी. ही टाळी जर वाजली ना महाराज, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. महाराज टाळी म्हणजे काय? टाळी ही कथा एक टाळी आहे. वक्त्याचा एक हात आणि श्रोत्याचा दुसरा हात. असा श्रोत्याचा हात येतो, वक्त्याचा हात येतो आणि टाळी वाजते. म्हणजे काय? वक्त्याच्या अंतःकरणात जे जे सांगायचं ते श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये जर गेलं तर टाळी वाजते. आणि ही टाळी वाजल्यानंतर होतं काय? टाळी वाजल्यानंतर होतं काय? म्हणजे एक पक्षी असतो ना बसलेला, तो पक्षी असा बसलेला, आपण टाळी वाजवली तो पक्षी नाचतो का? काय होऊन जातो? उडून जातो. आमच्याकडे तर उडून जातात. तुमच्याकडे कसं आहे? टाळी वाजवली तो पक्षी म्हणतात काहीतरी उडून जातो की नाही? तसं महाराज ही कथा म्हणजे टाळी. एक वक्त्याचा हात, एक श्रोत्याचा हात. ही जर टाळी वाजली तर पक्षी उडून जातो. कोणता? म्हणे अज्ञानाचा पक्षी उडून जातो, मोहाचा पक्षी उडून जातो. प्रमाण सांगतो. राम कथा सुंदर देवाचं चिंतन ऐकायचं पहिलं नाम. भक्तीमध्ये ज्या नवीन भक्ती सांगितल्या ना त्यामध्ये पहिली भक्ती प्रल्हादजी महाराज म्हणतात, पार्षद म्हणतायत भगवंताची, परम भागवत बोलतायत. काय पहिली भक्ती कोणती आहे? तर म्हणे श्रवणम, नंतर कीर्तनम, नंतर अर्चनम. परमात्म्याच्या लीलेचं श्रवण करावं. तुमची भक्ती चालू आहे पहिली. जसं पहिलीला जावं, अक्षर शिकवावी तर डायरेक्ट 10वीला घालतात पोरं. पहिलीला जावं लागतं. पहिलीला गेल्यानंतरच दुसरी, नंतरच तिसरी, नंतरच चौथी. तसं महाराज अगोदर पहिली भक्ती कोणती? श्रवण. ऐकावं, ऐकावं. कोणाच तरी चरणावर, कुठेतरी एखाद्या मंडपामध्ये, कुठेतरी एका संत सानिध्यामध्ये जाऊन ऐकावं आणि काय करावं? मग कामाला लागावं. दुसरी भक्ती सांगितली कीर्तनम. देवाच्या नावाची टाळी वाजून जप करायची, टाळी वाजवायची, जप करायची. ही कीर्तन. अर्चनम, देवाची पूजा करायची महाराज. ही पूजा चालू भगवंताची. किती अवताराच्या कथा झाल्यात बघा. गोड या जागा. करंडे परिवाराचं महाराज आई वडिलांचं ऋण पूर्ण पूर्ण झालं बघा. आज पूर्ण असणारी आई वडिलांसाठी काय करावं तर हे करावं. बाकीचं काही काम येत नाही महाराज. पण आज हे जे भागवत कथेतून होणारं पुण्य, यातून होणारं नामस्मरण हे त्यांना सुखी कर. आणि नाहीतरी त्यांच्याकडे बघितलं नंतर त्यांना खूप आवडत होतं बाबा, खूप आवडायचं. खूप त्या ठिकाणी मी बसून बाईला एक प्रवचन सांगितलं इथं बसून. त्या जागेवर बसलेलो तर साऊंड आमच्याकडे करावं की, आणि आम्हाला सांगायचा खूप छंद आहे मला, नाद आहे. एखादं जर कोणी श्रद्धेने विचारलं ना, मोकळ्या रानात मी असं टाकून बसतो ऐक. कारण आमचे स्वामीजी म्हटले होते तुला जर कोणी रामायण किंवा भागवत काय कोणी देवाचं जर विचारलं तर सांगायला कंजूशी करू नका, लगेच सांगायला. त्याला देवाची तहान लागली. आज या कलियुगामध्ये देवाची तहान लागलेली माणसं कमी आहेत. हे आमच्या गुरुजींचा उपदेश.
या ठिकाणी मी प्रवचन केलेले आहे अगोदर. बहिणी वेगळा दरबार होता, बहिणीचा आनंद होता महाराज, खूप खूप समाधान वाटायचं. काही वेगळं ते जुने मानत करणं आता होणे नाही बघा, आता पुन्हा कोणी नाही तसे. आणि मग काय, पहिली श्रवण, दुसरी कीर्तन, देवाचं अर्चन, देवाला वंदन करावं, भगवंताला नमस्कार करावा. नमस्कार भगवंताला रोज हात जोडावे. मंदिरात, अरे मंदिर ओसाड पडले हिंदूचे, मंदिरात लोकच नाही ना जातात. कधी काही मारुती पाहायला करायचा म्हणे, हा हा म्हणे कधी नवरदेव झाला होता त्या वर्षी, जेव्हा नवरदेव झाला होता, आई ते फुटड, आई ते कातळे घेतले पट्टे नवरीच्या बापाकडून. आणि मग काय झालं, नवरदेव झाला दुसऱ्याच्या जीवावर काहीतरी कास काहीतरी म्हणे, मला नाही आलं. नगर जिल्ह्यातल्याच बळी लय अवघड बळी. एका दुकानात गेलो ते नवरदेव पट्टा घेत होता, मुलगा पट्टा घेत होता मोठा. आणि ते बरं आम्हाला त्यातलं धोरण नाही, प्रपंचात तुम्ही मला बोलायला लावलं तर मी 5च मिनिटात फेल होईल तुमच्या परीक्षेत. 5च मिनिटात एक तर माझी फ्यूज उडल नाही तर तुमची तरी उडल. त्याच्यामुळे मी त्याच्यात बोलण्यात पडत नाही. नवरदेव पट्टा घेत होता, मुलगा पट्टा घेत होता, असं पट्टा काढला तो. मी तिथे चप्पल घेत होतो. त्याला वाटलं बाबा सांग बोलावं, ते त्याच्या धोरणाने बोलला. बाबा म्हणलं काय, म्हणजे पट्टा केवढ्याचा असा. म्हटलं मी नाही वापरत, आमचा कोरतुर आम्हाला जिंदाबाद. त्यांनी पट्टा केवढ्याचा असा 3दा विचारलं त्यांनी. म्हणलं वाणी महाराज आम्ही होतो दोघं. म्हटलं असं नाही, पण 300 रुपयाचा. 3000 रुपयाचा पट्टा आहे. म्हणलं 3000 रुपयाचा पट्टा कमरेचा. तिने हो म्हणलं 3000चा पट्टा. म्हणलं कोणाचा आहे असा, कोण आहे एवढा डीएसपी. ते नवरदेवाचा पट्टा आहे. आता नवरदेवाचं म्हणलं मग बरोबर आहे, घेऊन दे म्हणलं, घेऊन दे त्याला पट्टा. आता आमचं तत्वज्ञान असं, तो पट्टा जावा त्याच्यावर त्याची बायको घेऊन फिरवला उलटी, तेव्हा कळेल म्हणे. म्हणलं त्याला पट्टा काय चीज होती 3000ची. 3000चा पट्टा 50-60 वर्षात एकदा जरी बायको फाटकन वाजवला ना म्हटलं, बायकोच्या बापाचे पैसे हुंड्या सगळं भेटले. मला ते होतं बाबा म्हणलं काय नवरदेव मी आहे. मी भरत असतो, तुला नाही बाळा, तुला तिची भरत असतो. तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे बाबा तुमच्या तोंडात बायकोला पट्ट्याखाली आणला. म्हणलं नाही तसं नाही बाळा, मी बोलत असतो, मी प्रेमाने बोलत असतो. एवढं नाही नवरीच्या बापाला टाकू. लई गरिबीतून करीत असतो, त्याच्या छातीवर दगड असतो महाराज. कुठून पैसे असतो, कुठून पैसे असतो. ते लग्न करत असतात. अरे दारेवर जायचं, अरे दारेवर जन्म, दारेवर जन्म चालला तुझा, आणि तुला 5000 रुपयाची शेरवानी. हा रोज दारेवर आहे. 25,000 रुपयाचे, 5 नाही 25, 30, 40, 45. मला ते पेशवाईला गेलो होतो एक दिवस, बघितलं ते 40,000 रुपये करून नवरदेवाचा एक ड्रेस. किती वेळा पुरता, फक्त लग्न मंडपात याय बोलला. नंतर तो कुठं दिसत, दुसरीकडे घालायचा प्रयत्न केला तर असं वाटतं बँडवाला नेवसारखाचे. काय महाराज, श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम विष्णू स्मरणम, 9वीदा भक्ती सांगितल्या महाराज. इतका राग आला म्हणे, मारत असतो म्हणे तुला राग. आता शंडामरकरी सोडला, शेवट म्हणे मी माझ्या घरी भक्त जन्माला आला नाही याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. आणि घात करण्याची आज्ञा काय केली, आपल्या सर्व राक्षसी लोकांना दिली. मग कोणी, तुम्हाला माहितीये प्रल्हादाला घेतलं, कड्याहून रोटलं, मृत्यू नाही झाला. अग्नीमध्ये जाळण्यासाठी स्वतःची बहीण आली, आणि बहीण आली तर एक राक्षस काय करतायत, मारण्यासाठी येत आहे. कोणी कड्यावरून लोटतं, कोणी विष पाजवत आहे. पण एक म्हण आहे, एक दोहा आहे, काय, जागो राखे
साईया मारसेला हो बालन बाका करसे चाहे जग बैरी हो. अरे देवतारी त्याला बोला देवतारी नाही नाही देवतारी नाही 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 तुम्हाला मी काल परवाच सांगितलं मानव म्हणायचं जे म्हणेल ते देवतारी बोला त्याला कोण मारी देवतारी त्याला कोण मारी ज्याला देवता अर्थ मारा त्याला कोण मारू शकते अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होलिका तिला वरदान होतं काय ब्रह्मदेवाचं वरदान तू अग्नीमध्ये नुसत्या देवीचं गाव आहे राड होती का तुमच्या गावामध्ये राड होती तिथं ते राड पेटवतात मला त्या राडीमध्ये ते नवस असतात राडीमध्ये नवस असतात त्याचा ज्याचा गुलावा असतो त्या पद्धतीने आई जसा नवस पूर्ण करते तस राडीमध्ये जो नवस काय करतो तो माणूस पायावर काही न घालता चालतो महाराज का कारण त्याची आई त्याला बोलवते जगदंबा माता त्याच्यावर प्रसन्न होते महाराज चलो बुलावा आया है माता ने बुलाया है जगदंबा माता जगाची जी आई आहे ती जगदंबा आहे. आज माझ्या जीवनामध्ये संगम आहे आम्ही शिरसगावला राहिलो लहानचं मोठं तिथे जगदंबा माता आणि इथे जगदंबा माता आहे. दोन्ही गाव जगदंबा मातेचे उत्सव एकाच दिवशी असतात आणि दोन्ही गावाचे फळ सुद्धा पुसत्याचे एकाच दिवशी असतात. त्याच्यामुळे आम्हाला ते जुन्या शिरसगाव मधून खूप उत्सव लिमगाव मध्ये प्रसिद्ध आहे. सुंदर अशा बारव आहे आईची काय सुंदर आई आई महाराज. आणि मग काय सांगितलं मग आता तिला वरदान कशाचं होलिकेला अग्नीत जाळणार नाही पण मग अग्नीत जाळणार नाही तर मग तिनं काय केलं म्हणे दादा म्हणे काय म्हणे मी उचलते विडा म्हणे याच्यावाला मी याला जाळल्याशिवाय सोडणार नाही. घेतलं ना महाराज तिला प्रल्हादाला मांडीमध्ये आणि मोठी होळी पेटवली आणि होळी पेटवली आणि होळी पेटवल्यानंतर धड 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 अग्नीमध्ये घेतलेले प्रल्हादाला मांडीवर जाऊन बसलेली त्या अग्नीवर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. लावा 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 पेट्रोल लावा टायर लावा कापडाच्या वड्या लावा सगळं लावलं धडा धडा अग्नी लावली बसली. सुरुवातीला काही चटके नाही गेला काय नाही काय पण थोडा वेळ झाला बसली म्हणून वरदानात फॉल्ट व्हायला लागला चटके बसायला लागले. ब्रह्मदेव 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 वरून पाहतात मी पेटायला लागली म्हणे मी काय करू ब्रह्मदेव म्हणे अहो तुम्ही मला वरदान दिलं म्हणे काय की अग्नी मला जाळणार नाही. ब्रह्मदेव म्हणे अग्नी तुला जाळणार नाही पण हा अग्नी नाही जाळू राहिला म्हणे मग कोण जाळू राहिला सांगा कोण जाळू राहिला. सांगतायत ब्रह्मदेव जो अपराध भगत रामाच्या क्रोध अग्नीत जळजळते. देवाला राग आला आणि देवाच्या रागाचा जो क्रोध अग्नी म्हणे त्याच्यामध्ये जळू राहिले. अग्निदेवने धडा 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 शिलकली एकटा प्रल्हादच शिल्लक राहिला बाकी सगळी घात झाली महाराज. म्हणून जे लोक भक्ताला जाळण्याचा प्रयत्न करतायत जे लोक भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करतात राग शिल्लक राहते धुळधार होऊन जाते महाराज. म्हणून भक्ताला कधी त्रास देऊ नये महाराज. नाही जमत तर बाजूला व्हावं माणसाने नाही जमत आम्हाला बाजूला व्हावं आपल्याला आपल्या बसचा खेळ नाही पण भक्ताचा कधी त्रास देण्याचा प्रयत्न करू नये म्हणे. जळाल्यानंतर मग काय दुसऱ्या दिवशी प्रल्हादाचे मित्र सगळ्यांनी एकमेकाला घेतली ती राख अंगाला लावली. मग तो आपल्याकडे सण होतो अंगाला राख लावते. ते आता काही काही असे होते काही
मग राख लावता लावता गटर बी लावू, याला म्हणायचं राक्षसी कृत्य. रंग खेळतात ना रंगपंचमी, हा किती गोड असते मला. रंगपंचमी जर पाहिजे असली तर जीवनात एक 5, 50, 60 वर्षाच्या आयुष्यात एकदा तरी बरसाण्याला जा. राधेचं गाव बरसाना, तिथली जी होळी असते, तिथली रंग पंचमी असते. महाराज काय गोड, काय रंगपंचमीचे गाणे आणि काय ते भजन, काय महाराज राधेचं ते वृंदावनचं प्रेमच तसं महाराज. ये वृंदावन का भाई किसी को पकडता नाही, पकडता येते छोडता नाही, असा कन्हैया आहे महाराज. ते राधेचं प्रेम तर गोड अशा पद्धतीचं वृंदावन. चला जाळण्याचा प्रयत्न केला, खूप खूप कष्ट दिले, कडे लोट केलं महाराज. पण प्रल्हाद मरेना. शेवट हिरण्यकश्यपूने एक दिवस राग धरलं पोराचा हात. पहिले तू शिवू नको म्हणे, मला तुला शिवू नको, तुझ्या अंगाला हात लावला मला दया येते म्हणे. कारण भक्ताचे गुण प्रविष्ट होतात. लांब राहा आणि राग बोलतायत काय नारायण नारायण करू राहिला रे म्हणे. नारायण नारायण करू राहिले इतक्या वेळेचा वट 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 करतो म्हणे. माझ्या शत्रूचं नाव घेतो, कुठे तुझा नारायण दाखव त्याला. एका गदेच्या प्रहारातच संपवतो. भगवान बोलताय देवा म्हणे काय म्हणे हरी व्यापक सर्वत्र समान. परमात्मा सगळीकडे, सर्व खलु इदम ब्रह्म. सगळीकडे परमात्मा आहे म्हणे. अशी जागा सांगा, देश काल दिशी विदिशी हो माही, कहे सो कहा जहा प्रभू नाही. जिथं दिशा विदिशा काहीच जागा सांगा म्हणे की ज्या ठिकाणी देव नाही. देव नाही कुठे जागा सांगा म्हणे. कुठं कुठं म्हणे चरा चरा म्हणे व्याप्त आहे म्हणे. या खांबामध्ये का खांब पाहिलं समोर, मोठा खांब होता महाराज, मोठाची मोठा. आता भगवान त्या खांबात होते का? नव्हते. पण मग भगवान आले कुठून? अरे भगवान हे भक्ताच्या इच्छेने येतात. भक्त म्हणलेले इथे, भगवान तिथे येतात. भक्त म्हणले इथे, तिथे येत आहेत. भगवान बोलतायत आहे का या खांबामध्ये म्हणे. आधी गदा घेतली हातामध्ये आणि खांबाला मारली. तेवढ्यामध्ये आवाज झाला मोठ्याने, कडा 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 हाके सरशी घालूया स्तंभ होई. डरा 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 काय केलेलं आहे? चिरफळ चिरफळ भगवान नरसिंह भगवान समोर प्रगट झालेले. आणि काय करतायत? दुपारची जेवणाची वेळ आहे ना, त्या वेळेला प्रगट झाले. आणि मग युद्ध सुरू झालं. कोणाचं? हिरण्यकश्यपूचं आणि नरसिंहाचं मोठं भयानक युद्ध सुरू झालेलं आहे. तो शस्त्रास्त्र मारण्याचा प्रयत्न करतो, पण एखादा लहान लेकरासारखं त्याच्या शस्त्रास्त्राशी खेळतायत, त्याचे शस्त्रास्त्र दूर करतायत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध सुरू झालं. सायंकाळपर्यंत सगळे देवदेवता घाबरायला लागले. ब्रह्मदेव म्हणतात मारा प्रभू, मारा प्रभू. नरसिंह म्हणतात ओ काय मारा, तुला कळालं नाही का ब्रह्मदेवा? असं विचित्र वरदान देऊन ठेवतो म्हणून. आणि मग काय सायंकाळची वेळ झाली आणि नरसिंह भगवंताने पुढं 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 घेतला, धरला. तेव्हा तो मारू शकत नाही. कोण? हिरण्यकश्यपू मारू शकत नाही. ब्रह्मदेवाचं वरदान आहे. ब्रह्मदेवाचं वरदान आहे. सगळे हरले. ब्रह्मदेवाचं वरदान आहे. मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी मारू शकत नाही. घेतला वळत वळत आणलेला आहे दारावर असणाऱ्या त्या उंबऱ्यावर घेऊन आणले आणि उंबऱ्यावर घेऊन धरलेलं आहे मोठं आणि फाटलं. ओळख मिळत नाही. तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे. का म्हणे? मला वरदान आहे ब्रह्मदेवाचं. काय? मी आत मरणार नाही, मी बाहेर मरणार नाही म्हणे. मग बघ ही जागा कुठे म्हणे. कुठे? न आत आहे न बाहेर, उंबऱ्यावर मध्ये. म्हणे एकटं हुकलं, पण म्हणे तरी मारू शकत नाही म्हणे. का म्हणे? मी वर मरणार नाही, मी खाली मरणार नाही म्हणे. बघ खाली का जमिनीवर नाही, वर आहे का नाही, मधीच धरला मांडीवर मार. मधीच गाठीचं महाराज त्याला गाठायचं असतं. त्याला जिथं गाठायचं तिथं गाठीत असतो म्हणे. मी शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही म्हणे. हे बघ काय वागलं त्याला म्हणे. नाही नाही तरी मरणार नाही. आता घाबरायला लागला बोलता म्हणे. मी माणसाच्या हाताने मरणार नाही, स्त्रीच्या हाताने मरणार नाही, देवाच्या हाताने मरणार नाही, यक्षाच्या गंधर्वाच्या हाताने मरणार नाही. वर बघ म्हणे. माणूस आहे का स्त्री आहे? मी नर नाही ना स्त्री नाही ना कोण नाही, मी नरसिंह आहे म्हणे. न पशु आहे ना पक्षी आहे म्हणे.
म्हणे नाही नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही. म्हणे गाड्या इतक्या वेळ टाइमपास, इतक्या वेळ बॅट लावून लावून एवढ्या वरी खेळा 12 वाजून संध्याकाळी 6 वाजूस तर येडा म्हणून मी द्रविड झालो काय? म्हणे द्रविड माहिती ना तुम्हाला, एकदा बॅट घेऊन लागला की विकेटच पडायची नाही, समोरचे येडे व्हायचे, अरे पडणार नाही द्रविड. म्हणजे इतक्या वेळेचे 4 तासापासून विकेट लावून धरली, कशासाठी धरली? इथपर्यंत आणायचं होतं तुला, मग 6 लावणार आहे म्हणे. का? सकाळ दुपारी मारला असतं तर मग घोळ झाला असता म्हणे. म्हणून दिवसा नाही ना रात्री नाही, संध्याकाळच्या वेळेला धरलं. म्हणे नाही नाही, आता घाबरत घाबरत बोलायला. म्हणे काय? म्हणे 12 महिन्यात मी कधीच मारणार नाही. म्हणे गधड्या, हे 12 महिने नाही म्हणे, मग 13वा महिना कुठून चालू झाला? म्हणजे अधिक मास चालू आहे. याला म्हणतात चतुरांतू शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, मुकुट सगळा म्हणे धन्य तुझी विठोबा. म्हणून धरलेला आहे म्हणे अधिक मासावर. म्हणे नाही 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 नाही, मला मरणच नाही म्हणे, मला मरणच नाही. म्हणे का मरण नाही? म्हणे मला असं सांगितलं होतं की, असं सांगितलं होतं की, असं सांगितलं होतं की. काय सांगितलं होतं म्हणे? म्हणे आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही. पण आता शेवटचं बोलायचं राहिलं म्हणे, ज्याच्याकडून वरदान मागितलं मी त्याला बोललो होतो. म्हणे कोणाला? म्हणे ब्रह्मदेवाला. म्हणे काय बोललो होता? लवकर सांग, तुम्हाला रामायण सांगायचं, संत मंडळी येणार आहे, लवकर सांग, तुला फाडायचा. म्हणे मी ब्रह्मदेवाला म्हटलो होतो. काय? म्हणे काय? ब्रह्मदेवा, तुमची जी बनवलेली ब्रह्मदेवाची सृष्टी आहे, त्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीत मी कोणाच्याच हाताने मरणार नाही. म्हणे गधड्या, त्या ब्रह्मदेवाला मी बनिलं म्हणे, माझी सृष्टी, हे नरसिंह अवतार ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही म्हणे, माझ्या इच्छेने, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाळ. माझं शरीर स्वतःच्या इच्छेने तयार होतं, माया गुण आणि इंद्रिय याच्या पलीकडचं माझं शरीर असतं म्हणे. मी ब्रह्मदेवाच्या या 5 तत्वातून, पृथ्वी आप तेज वायू आकाशातून माझं शरीर तयार होत नाही, माझं शरीर दिव्य आहे म्हणे. आणि मग काय धरला संध्याकाळच्या वेळेला आणि घेतला मांडीवर आणि आवाज केलेला आहे, धरलेला आहे, वर उचललेला आहे, फाडायला सुरू केलंय, आरडतोय, सगळे जय जयकार करताय. बोलिये नरसिंह भगवान की. सगळे जय जयकार करताय, जय जयकार करताय, सगळे घाबरतात. अरे बापरे, अरे फाडला फाडला फाडला. पण आता नरसिंह खवळलेला आहे. नरसिंह एका तिकडे गेलो, एक नरसिंह भगवंताचं मंदिर होतं जालन्याकडं, आणि एक जण मला म्हणजे संध्याकाळी 5-6 वाजता महाराज चला दर्शनाला जाऊ. म्हणलं नाही नाही, दुपारी जाऊ आपण. ते म्हणे का? म्हणलं त्याचा फाडायचा वेळ येऊ, संध्याकाळी जायचं, तो फाडायच्या मोड मध्ये असतं. म्हणलं संध्याकाळला त्याच्या तावडीत नाही सापडायचं. म्हटलं तडा 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 फाडून टाकला महाराज, जय जयकार झाला. पण आता एवढं पिसाळलेलं रूप, एवढं भयानक रूप, एवढं भयानक रूप. आणि आता काय करायचं? कोणी शांत करायचं? गंधर्व आले, महाराज आम्ही गंधर्व आहे, आम्ही स्तुती करतो. केल्या केल्या गंधर्व गेले पडून, देव आले, यक्ष आले, किन्नर, सगळे लोक आले, पण कोणाचे नरसिंह भगवान काय होईना, शांत होईना. एवढं खवळलेलं रूप. एक म्हणे किती बी गरम असू द्याव, किती बी गरम असू द्याव, ते लग्न जोडीत आणले म्हणून कोणाचा स्वभाव गरम, अरे किती बी असू द्याव. आता पुढचं सांगायची गरज आहे. आता हे काय तुम्हाला सांगू आम्ही, अरे याच्यात तुमची PhD रोज, किती बी गरम असू द्या. ते नवीन नवरदेव लग्न झालं, सांगू काय आपल्याला किती वेळ मग काय नाही टेन्शन. ते नवीन लग्न झालं आणि ते नवरदेव नवरी मग ते नवीन एक महिनाभर ते म्हणजे जमिनीच्या वरच चालतात थोडेसे, असे जमिनीच्या वरच चालताना सुद्धा त्यांचा थाटन माटन, ते नवीन कपडे जुने होईपर्यंत असतात. नवीन नवरदेव नवरी आणि ते त्याच्या बायकोने बनवलं वरण. आता वरण बनवलं, वरणाची गोड फोडणी वगैरे दिली, ते थोडं बाहेरून टेन्शन मध्ये आलं. आणि टेन्शन मधून आल्यानंतर टेन्शन मध्ये नवरदेव घरामध्ये आलो, जेवायला बसला, थोडा गरम होता. काय वरणाची भाजी बनली काय आहे तो?
तोही भाजीला कधी चव नसते, आईलाच दावायला लागला. इतका बोलला आईला, ए आहे तुझ्या भाजीला चवच नसती, तुझ्या भाजीला चवच नसती. तिने अरे बाबड्या ही भाजी मी नाही केली, ते जेवत होता सर नुसती पातळ म्हणे, काही चव नाही याला म्हणे, इतकी पातळ भाजी बनवली याची भात चव नाही म्हणे. म्हणे बाबड्या मी नाही बनवली म्हणे, मग म्हणे तुझ्या बायकोनी बनवली म्हणे, पातळ का असाला पण चवदार आहे. याला म्हणते जाग, याला काय म्हणते की वाणी वाढवण्याचा शब्द, याला म्हणते धाक. कसा धाक? त्या धाका पुढे चांगले चांगले गार होतात, देवदेव तर सगळे एकत्र झाले म्हणे, याला थोडं धाकाखाली घेऊ आपण म्हणे, मग नरसिंह का होईना असा नका गरम म्हणे, पण आपण काय करू, समुद्र मंथनातून लक्ष्मी माता निघालेली होती, गेले वैकुंठाला. लक्ष्मी मातेला म्हणे, लक्ष्मी माता म्हणे काय म्हणे, जा थोडं नरसिंह भगवंताला काय करा आरती, भगवंताने तुमच्या पतिदेवाने मोठं रूप धरले म्हणे, नरसिंह भगवंताचं आरती करा, लय गरम झालेलं आहे म्हणे. किती गरम होऊ द्या हो ब्रह्मदेव भाऊजी, किती गरम होऊ द्या, शंकर भाऊजी किती गरम होऊ द्या म्हणे, मी जाते आता म्हणे, शांत करते. नुसतं पाहिलं तरी शांत होते म्हणे. कोण कोणाला बोललंय उत्तर द्या प्रश्न. जोड्या लावा, काही काही जोड्या लावा, शाळेत अभ्यास असतो पहिले जुन्या काळात होता, जोड्या लावा, जोड्या जुळवा, शिक्षक मंडळी जोड्या जुळवा, ठीक आहे नाही. मग जोड्या जुळवा, ज्याला जास्त मार्क पडायचे ना ते आता काय करतात माहितीये का, सुईरी का जुळी देत मोठे झाले करते ना, जोड्या जुळण्याची सवय. आणि लक्ष्मी माता गोड अशा पद्धतीने काय करते, जाते हातामध्ये आरतीचं ताट घेते, अहंकार लक्ष्मी मातेला माझं ऐकतील, जातात लक्ष्मी माता जाते समोर आरतीचं ताट घेऊन पाहते, लक्ष्मी माता आली, लक्ष्मी माता आली, हे तापलेले पाहतात लक्ष्मीकडे, आवाज केल्या केल्या ते ताटच मिळत, कोणता प्रकार आहे म्हणे हा, हे काय थर 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 कापत म्हणे, बाई लय गरम झाले आज माझ्या बसचं काम, लय गरम लय गरम, आपलं काम नाही. देत वैकुंठाला जाते, दार लावून घेते, बस म्हणे, जावं येते त्यांना म्हणा, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, लेकिन नरसिंह बन के मत आना, नरसिंह बन के मत आना. आम्हाला राम चालेल, श्याम चालेल, आम्हाला नरसिंह नको. आणि मग काय सगळे देवता त्या प्रल्हादाला बोलतायत, प्रल्हाद येत आहेत समोर, मांडीवर घेत आहेत, गोड अशा पद्धतीने जाऊन मांडीवर बसतात, प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवतायत. नरसिंह भगवान आपल्या जिभेने प्रल्हादाचं शरीर चाटायला, जशी गाय आपल्या बछड्याला चाटते तशी प्रल्हादाचं शरीर चाटायला सुरू करतात. बोलतात, ए प्रल्हाद म्हणजे काय, माफ कर भाऊ मला. म्हणजे काय झालं तेव्हा, म्हणजे तुला माझं बहिणी वाटत, म्हणजे नाही नाही, वाघाचा बच्चा असतो ना कधी वाघाला भेट नसतो देवा, जे वाघाचं पोरग असतं ना ते वाघाला कधी भेट नसतं, तसं फक्त भगवंताला भेटू शकत नाही म्हणे, तो निर्भय राहतो. म्हणे बेटा मला माफ कर. म्हणे काय, म्हणजे आजपर्यंत ज्यांनी आवाज मारले ना मी लगेच पळत येतो म्हणे, पण तू आवाज मारला इतकी कष्ट, अरे बाळा मांडीवर बसला, तुझ्या अंगावर हात फिरव, किती कोमल रे तुझं, किती नाजूक रे माझ्या भक्ताचं शरीर, आणि या शरीराला इतका त्रास देण्याचा, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केलाय राक्षसाने, कड्यावरून लोटलं. एवढ्या नाजूक माझ्या प्रल्हादाला एवढा त्रास सहन करावा लागला बाळा, मला येण्यासाठी उशीर झाला, मला माफ कर. म्हणे नाही देवा नाही, गोड अशा बोल बाळा, तुला काय पाहिजे. आणि काही नको देवा, बोल माझी इच्छा आहे, मी आलोय ना तुझ्या दारामध्ये, बोल तुला काय पाहिजे. म्हणे देवा मला काहीच नको. म्हणे काहीतरी मागून घे प्रल्हादा. म्हणे जर देवा द्यायचं असेल तर एवढंच द्या, काय की मी कधी काही मागण्याची इच्छा मला होऊ नये तुमच्याकडून, फक्त भजन करत राहावं देवा, तुमचं प्रवचन, तुमचं कीर्तन, तुमचं तत्स्मरणम तत्कीर्तनम अन्योन्यात तत्प्रबोधनम, तेच बोलावं, तेच ऐकावं, तेच स्मरण करत राहावं. प्रल्हादाच्या डोक्यावर हात, बाळा काय बघते तुझ्यावाले, जा बापाच्या गादीवर राज्य कर, आणि तुझं राज्य समाप्त झाल्यानंतर ये माझा पार्षद होऊन जा म्हणे बाळा. म्हणून चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, असं प्रल्हादाचं गोड चरित्र सांगितलं. काय सांगा, म्हणे देवा मला एक मागायचं. म्हणे काय, म्हणे मला एवढं मागायचं. काय, म्हणे काय,
काय पाहिजे बोल 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 म्हणे एवढं एक पटकन मागतो म्हणे काय म्हणे बाबा तुम्ही माझ्या बापाला फाडून मारलं म्हणे हो म्हणे माझ्या बापाची दुर्गती नाही झाली पाहिजे. काय माझा बाप नरकाला जाता कामा नये म्हणे. महाराज हरिभक्त जन्माला आल्याचं हे फळ करावं म्हणून बोलतात ना जननी जने तो भक्त जने. भक्त जन्म झाल्यावर काय होतो सतरती तो तरतो. शंकर म्हणतात सोकुल धन्य उमा सुनु जगत पूज्य सुपुनीत श्री रघुवीर परायण जहिनर उपज विनीत. ते कुळ धन्य आहे भवानी की ज्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला येतो. तो हरिभक्त स्वतःचा तो उद्धार करतो, स्वतःच्या कुळाचाही उद्धार करतो, स्वतःच्या गावाचा उद्धार करतो. वसुधेला असणार पवित्र पावन बनवण्याची ताकद त्या भक्तांमध्ये असते. म्हणून प्रल्हाद चरित्र साधारण नाही. हे प्रल्हादाचं चरित्र आपल्या समोर ठेवलं. हे परीक्षिता म्हणे काय म्हणे तू म्हणू नकोस बघ त्या हिरण्यकश्यपूचा उद्धार केला, त्याला वैकुंठाला नेलं, पुन्हा असणार देव लोक वैकुंठाचा द्वारपाल बनवून ठेवलं. परत म्हणू नको काय की देव खालीवर करतात, राक्षसावर कृपा करत नाही. बघ हा प्रल्हाद राक्षस कुळातला स्वतःचा पार्षद बनवला. 2 पार्षद, एक बली आणि दुसरे प्रल्हाद. या दोघांना बघा आपल्या जवळ स्थान दिलं. अरे बळीराजाचं बघा, बळीराजाचा द्वारपाल झाला. वामन भगवंताची कथा येते. वामन भगवंत झाले. बळीराजाचा अहंकार 3-3.5 पावलं भूमीसाठी काय केलं भगवंताने स्वतःला देऊन टाकलं. महाराज वामन भगवंताची कथा संपली. आणि अशा पद्धतीने परत म्हणू नको असे अवतार करतो देवा. आणखी पुढच्या युगामध्ये काय अवतार झाला म्हणे नंतर त्रेतायुग आला. आणि त्रेतायुग तर असा होता म्हणे त्या त्रेतायुगात वाटच पाहत होते भक्त. नुसतं वाट पाहत होते. काय बोलत होते? ढोलक वाजत होते आणि भक्त वाट पाहत होते. गोड अशा पद्धतीचा मंदिरा चालू होता. टाळी वाजवली आणि सगळे भक्त म्हणायचं काय अहो देव येणार का? कारण हेच 2 द्वारपाल जय आणि विजय काय झालेले होते म्हणे पुढच्या युगामध्ये. रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आलेले होते. सगळी शबरी माता केवट सुग्रीव विभीषण सगळे बोलत होते काय